कांगारले यांचे आमचे कलगीवाले आज 22 ह्या हंगामात झाल्या. यांच्या वारीसाठी मी थांबलो होतो तेव्हा मी गांगरण एवढी भारी त्यांनी केली. आता उद्या तुम्ही युट्यूबला बघू नका, युट्यूबला बघू नका, तुम्ही गांगर शिराव अशी वारी त्यांनी केली आहे. ओ मला म्हणतात नॉनसेन्स म्हणतात, त्याच्याच्या मूर्ख मानवणी आपण म्हणतात एका ताटात जेवलेलो आणि आता जागा म्हणतात की बाबा एका ग्लासाने पाणी पिलो. मग इंग्लिश मध्ये ग्लासाला जे ग्लास म्हणतात त्याला मराठीत त्याला प्याला म्हणतात. ह्याला म्हणतात गांगरणं, ह्याला म्हणतात गांगरणं, ह्याला म्हणतात गांगरणं. त्याच्यावर जाग्यावर पडते. मग सगळ्यांना सांगतो पाठा आधी प्रश्नाचं उत्तर चूक आहे, साफ चूक आहे, जास्त काय बोलत नाही. ज्या अटी दिलेल्या आहेत त्याच्या अटी ते राहून आमच्या ग्रंथानुसार ते उत्तर बरोबर आहे. दुसरी गोष्ट बुवा काय म्हणतात, आमचं बुवा काय म्हणतात की म्हणतात सगळं स्वतःच असलं पाहिजे. ह्या शाखा भाडं काय बोलले, दुसरं काही बोलले किंवा काय. अहो तुम्हीच स्वतःच नाही, तुम्ही स्वतःच नाही, तुमच्या अंगावरचा कपडा घातला हा स्वतःचा नाही. तुम्ही हातमागावर शिवलेला तो कपडा आहे, तुमचा हातमागावर तो कपडा शिवलेला आहे, तो टेलर घातलाय तुमच्या, त्याचा योग्य मोबदला दिला तर तुम्ही खरेदी केलं. तसं प्रत्येक गोष्टी आता सावंत तुमच्या घरात आहे असं आहे. सावंत माणसाचं काही घ्यायला घेतला होता आम्ही असं तुम्ही नाही ना, त्याचं फक्त भाडं देणार आयोजक. हे आता जे म्युझिशियन त्याच्या घरातलं आहे काय उचलले गिफ्ट लावली टाळायला या जमल्यावर कोणीतरी त्याच्या चोमड्या करू ना, शामड्या बोलले गवळणी होते त्या तुम्हाला पण माहिती आहे कोण कोण शामड्या आहेत त्या बोलणी मला बोलायला लागणार. दुसरं म्हणतात विशाल लांबर म्हणतात तिथपासून गांगारले विशाल लांबर त्यावेळेला जोडीला उभं राहायचं. गावातली वारी 13 वर्षापूर्वी झाली म्हणतात, मीच म्हटला तो विषय. मग विशाल लांबर तेव्हा मला फक्त प्रस्तावनेला उभे राहायचे आणि पदाला उभं राहायचे, प्रश्न पदाला. बरं ठीक आहे माझ्या जोडीला राहिले, पण त्याच्यानंतर त्यांनी मला एकटा उभं राहायला शिकवलं ना. हे अजून शिकायचं आहे, अजून जोडी आहे. हा एक पाय 61चा, एक पाय दुसरा 62चा. तुम्ही कधी एकटं विथ कॉन्फिडन्स आत्मविश्वास ना अमोल बॉय एकटा वारी करू शकत ना बलराम तांबे बॉय एकटा वारी करू शकत. ती 13 वर्ष म्हणजे त्यात 130 वर्ष त्या विचाराला एकाला उठवलं 7 वर्ष ते म्हणतात मंडळाचं नाव मोठा काढणार, तो 100% नाव मोठा काढणार. तुम्ही नाही, तुमचं नाव तिथं काय म्हणतोय गोष्टी ऐकून लोकांच्या गोष्टी कानाच्या भागात नाही, कानाच्या भागात मला दोन ठोकेल त्याचा गोष्टी ऐकून लोकांच्या वार्ता कशाला टोकाच्या हो कधी थांबणार हो कधी थांबणार तुला येड्या भोगाच्या हो कधी थांबणार तुला येड्या भोगाच्या. विचित्र विचार करून त्या काळाच्या भोगाच्या बाकी तुमच्यावर काय नाही विषय. महाकाल सोपे नियोजनगड अपघटनाचं नाव राहिला म्हणून क्षमा करा फरमाईश आहे आणि आता कुठे 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्यानंतर शिवछत्रपती युवा कला मंच बांबोली पश्चिम वडेवाडी संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये आणि भारतीय जनता पार्टी ठळक वासा मतदारसंघ पुणे यांचे नातू श्री प्रज्वल प्रणय काटकर याकडून 500 रुपयाचा पारितोषिक दिलं. तर या बोलायचं भरपूर आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा स्वस्तिकचा गड ह्या गणपती बाप्पाच्या पासून जो काळ होता, जो काळ नावाचा राक्षस होता त्याला अलंकार झाला, त्यापासून स्वस्तिकाचा कसा मंगल कार्य झालं त्याचा मी सांगतोय. गणपतीचा त्याचा संबंध तुम्ही आधी जोडा, तो ऐका आणि त्याच्यानंतर सांगा. मी सांगितलं होतं अध्यात्माची गवळण तुम्हाला बोललो, आत्म्याचाच विषय घालून दिला ना, त्या आत्म्याचा पुढेचाच विषय दिला तुम्हाला गवळणीचा आणि तुम्ही सांगता अध्यात्माचा किंवा पुराणाचा व हिथं फसता काय म्हणतो. अहो भावजी ऐकलं काय हो एक तर सन्नाट आहे वेळ कमी आहे. अहो भावजी ऐकलं काय हो हात डोक्याला लावून माय हो माझे सुशील दिवस पण आलेले आहेत. अहो भावजी ऐकलं काय हो हात डोक्याला लावून माय हो एक विषय गंभीर आहे लग्न पोराची जुळत नाही एक विषय गंभीर आहे लग्न पोराची जुळत नाही.
आता एवढ्या आमच्याकडे वारवडला एवढ्या रीती आणल्या, परंपरा आणल्या, रूढी आणल्या. हे सकाळी हळद लावायचं, हळदीचं जेवण झालं की टरकात बसलं होते, गाडी हालते डुलते, गाडी खडाडते गेलं. लग्नाला 12:35चा मुहूर्त आणि ह्या असताना आता नऊ झाड. आता हळद एक दिवस आधी आणि हळदीला पद्धतशीर मटण जे होणार सगळे दारू आणि ते पण भव्य वारवडलं सगळं काही केलं. पण भव्य वर्ण कधी आणलेली नाही हळदीला. काय म्हणतो लगीन घराला वरवरी लागत, लगीन घराला वरवरी लागत, बांधली आंब्या डाळीची तोरण. लगीन घराला वरवरी लागत, बांधली आंब्या डाळीची तोरण. पण हळद लावताना नाही करू मागितली गोव्यावर, अशी हळद लावताना नाही मागितली गोव्यावर. आईचं घर 1000 रुपये झालं नाही. पडदा पडू नका माऊली मात्र विचार हा किती आहे इतकं नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवर करून सारी करतो मी सोया, 2 वर्षासारखं मात्र सजू दे गार. कसं सगळं काय काय इथं आरतीला मंडळांच्या मंडळांनी ज्याच्यामुळे आया बहिणी आहेत, आमच्या लेकी आहेत, बहिणी आहेत, तुम्ही सगळ्यांनी यायचं, नाचायचं, आरती एकत्र करायची. शाहीराने निमंत्रण आहे, आरतीला या. आपली जोडे आजरामार असणार आहे. डॉक्टर थोडी सोंगेकर आपला तात्विक वाद असणार आहे. वैयक्तिक आपला काहीच नाही. मात्र शेवटचं गाणं म्हणतोय. काय अरे तुम्ही आलो एक साऊंड गाणं म्हणतोय. ही गाणी बघतील, हे गाणं म्हणणार शिकतो आले. हा तर लय कष्टाने केलंय सोनं, हे आमच्या घरची साऊंड, हे गरीबाची भाव आहे. अरे लय कष्टाने केलंय सोनं, झालाय ब्रँड, आता सांगू का कोण. बोटाचा खेळ बघाय मेळ असतोय गे भावटी असतोय गे. आमच्या घरची साऊंड आमच्या कोकणात